आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। पेन तालुक्यातील खारेपाटात भीषण पाणीटंचाई समस्या। माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय जांभळे आक्रमक। पेन प्रदीप मोकल। पेन तालुक्यातील वाशी वडखळ विभागातील ग्रामपंचायत हद्दीतील लोकवस्तीला येत्या आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा होणार असल्याचे पत्र संबंधित सरपंच प्रशासकांना जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाने पाठवल्याने संतप्त झालेल्या माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी पत्रकार परिषदेत स्थानिक लोकप्रतिनिधींचे पाणीटंचाई समस्येवर उपाययोजना न केल्यामुळे जनतेला तीव्र पाणीटंचाई समस्येला जानेवारी महिन्यापासून सामोरे जावे लागणार असल्याने या समस्येवर आता जनतेने उठाव करून आगामी निवडणुकीत हा मुद्दा लोकप्रतिनिधींसमोर ठेवून यांना गावबंदी करावी असे खारेपाटातील जनतेला पत्रकार परिषदेतून आवाहन केल्याने ऐन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पाणीटंचाई समस्येची पोलखोल केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे। पाणीटंचाई संकट जनतेच्या जीवावर उठत असल्याने एक जनतेचा सेवक म्हणून मी याबाबत खारेपाटातील जनतेच्या पाठीशी या समस्येची लढा देण्यासाठी सदैव तत्पर राहीन असे सांगितले। याबाबत पत्रकारांनी आपण निवडणूक उमेदवारी करणार का या प्रश्नावर उत्तर देताना इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मला याबाबत बोलावून विचारणा केली आहे। वडखळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे मी 2 टर्ममध्ये प्रतिनिधित्व करून बांधकाम सभापतीपद सांभाळले आहे। इंडिया आघाडीचे नेते याबाबत बैठक घेऊन विचार विनिमय करीत आहेत। याबाबत अपेक्षित निर्णय शेकापचे भाई जयंत पाटील घेतील त्यावेळी आपणास सांगितले जाईल, पण उमेदवार म्हणून मी जनतेसाठी उभा राहणार हे निश्चित आहे। संजय जांभळे यांची जिल्हा परिषद वडखळ गटात उमेदवारी ही मोठी लक्षणीय बाब ठरणार असून भाजपा महायुतीसाठी ती आव्हानात्मक ठरणार आहे। सांगायचं कारण एकच आहे की काल 15 तारखेला ग्रामीण पाणी पुरवठावाल्यांनी नोटीस काढली प्रत्येक ग्रामपंचायतला आणि त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की तुम्हाला आठवड्यातून एकच वेळ पाणी मिळेल, तो पण सकाळी 6 ते सकाळी 3। लक्षात घ्या की प्रत्येक निवडणुका आल्या की यांच्या नोटिसा येतात आणि आमच्या जनतेला वेटीस दिली जाते। पुन्हा तो पाणी देत असताना त्यांनी सबब काय सांगितलेले आहे की शापाडा पाणी संपलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याचं नियोजन करणं आहे। आता नियोजन करत असताना डिसेंबर पर्यंत पाणी पडत होता आणि असं काय घडलं की जानेवारी पासूनच पाणी संपला, पण अजून आपल्याला 5 महिने जायचे, कारण मे जूनच्या शेवटच्या 7-8 तारखेला 15 तारखेला पाऊस पडतोय, याचा अर्थ आपल्याला 5 ते 6 महिने अजून लोकांना पाण्यापासून वणवण करायला लागेल। जर आता जानेवारीलाच ही वणवण करायला लागली तर पुढे काय होईल याच्यासाठी सर्व जनतेला कळकळीची विनंती करतो की या पाण्या प्रश्नासाठी आपल्याला ज्वलंत असा लढा द्यावा लागेल। कारण भारतीय जनता पक्षाचे इथे खासदार आहेत, भारतीय जनता पक्षाचे इथे आमदार आहेत आणि या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचा पण जिल्हा परिषद सदस्य होता। त्याच्यामुळं आपल्याला इथे योग्य नेतृत्व देऊन या समाजासाठी पाणी प्रश्नासाठी ज्वलंत लढा लढावा लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये लढा लढवल्याशिवाय पाणी मिळणार नाही। पण दुःखाची बाब एकच आहे, जरी तो पाणी आम्हाला तुम्ही आठवड्यातून एक वेळ देतात, तो पण आम्हाला कुठला पाणी देता? मृत पाणी। मृत पाणी म्हणजे काय की गढूळ पाणी तुम्हाला मिळणार। म्हणजे यांचं एक कलमी कार्यक्रम आहे की इथली जनता मारायला पाहिजे आणि ह्या मेलेली जनतेवर आम्ही राज्य करायला पाहिजे, एवढं त्यांचं एक कलमी कार्यक्रम आहे। आपण सांगितलं की मागच्या वेळेस आपण लोकसभेला उद्धव साहेब गटाचं आपण गीते साहेबांचं काम केलं। आम्ही व्यक्ती बघून काम करत असतो। त्याच्यानंतर यावेळेस आतून मात्र शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार, चांगले उच्चभ्रू सुशिक्षित, चांगले लोकांना नोकरीसाठी प्राधान्य देणारी व्यक्ती होती, म्हणून त्याचा आम्ही विचार करून त्यांचं काम केलं। जर महाविकास आघाडीची या विभागामध्ये जर युती झाली आणि होणार रायगडमध्ये झाली तर यामध्ये त्या युतीतून जर मला सीट मिळाली तर मी नक्कीच सांगतो की आदरणीय जैन भाई यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाच्या यात जर सीट मिळालं तर त्या नेतृत्वात मी सीट लढली। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।